हा बघा क्वेश्चन काय आहे, विच ऑफ द फॉलोइंग डायटॉमिक मॉलिक्युलर स्पेसिस हॅज ओनली पाय बॉन्ड्स अकॉर्डिंग टू MOT C2. आणि ते आपण बघितलं की कसं येतं C2. चला, द नंबर ऑफ सिग्मा अँड पाय बॉन्ड्स विच इज प्रेझेंट इन पेंट 2in4YNE. पेंट 2in4YNE सिग्मा आणि पाय बॉन्ड्स बघा. 2in एक डबल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड मध्ये एकच पाय असतो आणि इथं YNE आहे एक ट्रिपल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड मध्ये दोन पाय असतात. सो टोटल पाय किती झाले? 3. 3 पायवाला एकच ऑप्शन आहे. सो बाकीची सिग्मा मोजायची गरज नाही तुम्हाला. ठीक आहे, बघा मी एकदा लिहून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा हे असं आहे, इथं बघा हा एक पाय आणि इथं दोन पाय, तो टोटल 3 पाय झाले. 3 पायवाला एकच ऑप्शन आहे बघा इथं. तो बाय डिफॉल्ट तुमचं हेच क्लिक होईल, बाकीची मोजायची गरज नाही. ते चेक केलं होतं का आपण? आन्सर नाही. Which molecule following molecule represent the order of hybridization from left to right in the atoms? लेफ्ट टू राईट म्हणजे इकडनं जायचं. sp2 आहे, sp2 आहे, मग sp आहे. sp2 sp2 sp. What is the order of ionic character? आयोनिक कॅरेक्टर कशाशी रिलेटेड असतं? हा, साईजशी. काय रिलेशन आहे साईजचं? ग्रेटर द साइज ऑफ कटायन ग्रेटर विल बी द आयोनिक कॅरेक्टर. जितकी कटायनची साईज जास्त असेल तितकी टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन जास्त असते. टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन जास्त, आयोनिक कॅरेक्टर जास्त. बेरिलियम आहे, बेरिलियम लिथियम यांच्यामध्ये कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त असतं. फजान्स रूल मध्ये आपण बघितलं की स्मॉलर द साइज ऑफ कटायन ग्रेटर विल बी द कोव्हॅलंट कॅरेक्टर. तुम्हाला इथं आयोनिक विचारलंय तर ग्रेटर द साइज ऑफ कॅटायन ग्रेटर विल बी द कोव्हॅलंट कॅरेक्टर. हे सगळे सेकंड ग्रुप एलिमेंट आहेत. दॅट इज अल्कलाइन अर्थ मेटल. काय आहे अल्कलाइन अर्थ मेटल? बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, बेरियम, स्ट्रॉन्शियम आणि रेडियम. येते लक्षात? मग बेरियम सगळ्यात खाली आहे बघा तुमचा, मग कॅल्शियम आहे आणि मग बेरिलियम आहे. बेरिलियम आहे, मॅग्नेशियम आहे, कॅल्शियम आहे, स्ट्रॉन्शियम आहे. ठीक आहे, आणि बेरियम आहे. सो बेरियम सगळ्यात खाली आहे. सो आयोनिक कॅरेक्टर जास्त याच्यामध्ये असं. येते लक्षात? तर बघा इथं कुठेतरी दिलं, स्मॉलर द साइज ऑफ कटायन मोर विल बी द दस हायर विल बी द कोव्हॅलंट कॅरेक्टर. म्हणजेच आयोनिक कॅरेक्टर असेल, म्हणजे उलट आहे. जितकं स्मॉलर साइज तितकं कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त, म्हणजेच आयोनिक कॅरेक्टर कमी. द ClF3 द नंबर ऑफ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑन द सेंट्रल ॲटम. ClF3 इज टी शेप्ड. तुम्हाला बघा आठवतंय का? टी शेप, सीसॉ, ह्या अशा जॉमेट्रीज आहेत. सारखे प्रश्न आहेत, तर हे माहितीच पाहिजे आपल्याला. मग ClF3 वरती किती आहे? ClF3 बॉन्ड किती फॉर्म केले? 3. सो क्लोरीनचे 3 इलेक्ट्रॉन्स गेले. क्लोरीनकडे इलेक्ट्रॉन्स किती असतात? 7. 7 मधनं 3 गेले, उरले किती? 4. 4 म्हणजे किती पेअर? 2. काय? हे लर्न पण नाही करायची गरज. Which one of these will have highest bond order? Bond order. तुम्ही करायचं आता हे. बी करू का? लागला. तो बघा यांचे इलेक्ट्रॉन्स मोजायचे राजा फक्त, आणि मग बॉन्डिंग अँटी बॉन्डिंग करून बॉन्ड ऑर्डर काढा. नंतर माहिती आहे सगळ्यांना बॉन्ड ऑर्डर कशी काढायची? नंबर ऑफ बॉन्डिंग मायनस अँटी बॉन्डिंग. बट ते तुम्हाला काढायला लागेल. आता याच्यात ट्रिक काय आहे ते सांगून ठेवतो फक्त. बघा प्रत्येकाचे काढणं पॉसिबल नाही आपल्याला, इलेक्ट्रॉन्स मोजायचे. ठीक आहे, समजा बघा आता 16 इलेक्ट्रॉन्स आहे ऑक्सिजन. जेव्हा 16 इलेक्ट्रॉन्स असतात, ठीक आहे, त्यावेळेस बॉन्डिंगमध्ये 10 असतात. किती असतात? 10. जेव्हा 14 इलेक्ट्रॉन्स असतात बॉन्डिंगमध्ये किती असतात? 10. किती असतात? 10. मग इथं बघा, इथं 15 14 वाले तुम्हाला दाखवले होते. तो 10 बॉन्डिंगमध्ये आहेत. समजा 15 इलेक्ट्रॉन्स आहेत,
10 कुठं जातील बॉन्डिंगमध्ये, 5 किती कुठं जातील अँटीबॉन्ड, 10 - 5 5 5/2 इज 2.5. येते लक्षात. असं सॉल्व्ह करायचं ट्रिकने, नाहीतर मग अदरवाईज तुम्हाला मग सगळंच काढत बसायला लागेल, मग ते खूप टाइम कन्झ्युमिंग. चला हे सांगा काय आहे, हे पण आपला क्वेश्चन आहे बघा. कार्बोक्सिलिक ऍसिड हॅव हायर बॉइलिंग पॉइंट दॅन अल्डिहाइड्स, कीटोन्स, इवन फिनॉल ऑफ कंपेरेबल मॉलिक्युलर. इट इज ड्यू टू more extensive association of carboxylic acid via formation of inter. तो हे आता आपला क्वेश्चन नाही आहे, हा पुढच्या वर्गाचा क्वेश्चन आहे. चला हे तुम्हाला येत आहे बघा, नाही हे पण येणार नाही. दिस इज इंटर हॅलोजन कंपाऊंड्स. हा बघा हा x डॅश आहे, हा x-3 येईल तुम्हाला. ClF3 बघा, ClF3 बरोबर की नाही. ClF3 वरनच आपण सॉल्व्ह करू बघा. ClF3 किंवा BrF5. दोन हॅलोजन जेव्हा एकमेकांसोबत कंपाऊंड फॉर्म करतात तर त्याला इंटर हॅलोजन कंपाऊंड म्हणायचं. काय म्हणायचं? इंटर हॅलोजन. इन बिटवीन टू हॅलोजन्स Cl आणि F, दोन वेगवेगळे हॅलोजन आहे, सोबत कंपाऊंड फॉर्म केलाय, म्हणून अशा टाईपच्या कंपाऊंडला इंटर हॅलोजन कंपाऊंड म्हणणार. ठीक आहे. मग ClF3 म्हणजे हा कुठल्या टाईपचा झाला राजा? X-3 बरोबर की नाही. हा कुठल्या टाईपचा झाला? X-5 बरोबर. मग X-3 ची जॉमेट्री काय असते राजा? टेट्राहायड्रल. 5 ची काय असते राजा? स्क्वेअर पिरॅमिडल. याच्यावर येऊन जाईल तुम्हाला. X काय आहे तुमचा बघा, Cl आणि F, लिनियर जॉमेट्री, नावातच दिसतंय त्याचे लिनियर. येतंय लक्षात. 7चं काय येईल तुमचं? पेंटागोनल बाय पिरॅमिडल. कळतंय. म्हणजे ClF3 जरी तुम्हाला येत असेल बघा X-3 तरी येईल, म्हणजे ऍक्च्युली हे 12th ला आहे आपल्याला, बट आता बघू फक्त आपण. ClF3 इज टी शेप्ड, सो बीचं 1 आहे, बीचं 1 इथंच आहे बघा फक्त. एवढ्या याच्यावरनं पण येईल, फक्त X-3 ClF3 एवढं लक्षात ठेवा. येते लक्षात. मग अशा हॅलोजन्स कंपाऊंड्स फॉर्म करतात एकमेकांच्या सोबत. मग पुढे आपल्याला एक शॉर्ट नोट पण येते 12वीला बोर्डला, की राईट शॉर्ट नोट ऑन इंटर हॅलोजन कंपाऊंड्स. पी ब्लॉक एलिमेंटमध्ये आहे आपल्याला, बट आपल्याला याच्यावरून आपण सॉल्व्ह करू शकतो. ह्या आपण आता जे काय बघितलं, BrF5 तर आपल्याला माहिती आहे, ClF3 माहिती आहे. असंच IF7 असतो, IF5 असतो, ICl असतो. अगेन सेम क्वेश्चन आला बघा. आता सेम बॉन्ड ऑर्डर N2 आणि O2 मायनस, आपल्याला जे माहिती आहे त्याच्याकडे जाऊ आपण. N2 किती आहे? 3 आहे. O2 मायनस आहे. O2 मध्ये एक इलेक्ट्रॉन ऍड झालाय. जेव्हा O2 नॉर्मली असतो त्यावेळेस काय असतो? 10 - 6 डिवायडेड बाय 2 बरोबर की नाही. आता इथं एक ऍड झालाय, 10 - काय येईल? 7. सो 3/2 इज 1.5. सो हे येईल कॅन्सर? नाही, हे नाही येणार. चला. आणि आपला रूल काय आहे की आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेशीज जे असतात त्यांची बॉन्ड ऑर्डर सेम असते. ज्यांच्याकडे इलेक्ट्रॉन सारखे त्यांची बॉन्ड ऑर्डर सारखी. बघा इलेक्ट्रॉन्स कुणाचे सारखे आहेत बघा. कार्बन 6 आणि ऑक्सिजन 8 किती झाले? 14. नायट्रोजन 7 हा 8 किती झाले? 15. सो आहे का? नाही. CN आणि हे मोजा मग आता तुम्ही. O2 इज 16, नायट्रोजन इज 7 आणि 7, नाही हे पण नाही, सीच आहे. तिचे मोजले नाही पण ते असेल. तिथे लक्षात. बॉन्ड ऑर्डर सेम कधी येईल? जेव्हा आयसो इलेक्ट्रॉनिक असतील, जेव्हा सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतील, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. बॉन्ड ऑर्डरवर खूप प्रश्न येतात, तुम्ही बघितलं असेल, व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स आहेत. सो तुम्हाला तो टॉपिक चांगला करायचा. चांगला करायचं म्हणजे काय करायचं? बॉन्ड ऑर्डर आपल्याला माहितीच असतं, बॉन्डिंग मायनस अँटी बॉन्डिंग, ते नाही करायचं. हे जे विचारलेत तुम्हाला सारखे सारखे O2 2 मायनस, O2 प्लस, O मायनस, N2 मायनस, N2 प्लस, ह्या गोष्टी फोकस करायच्या फक्त. कळतंय मी काय म्हणतोय? नाहीतर ते साऱ्या गावालाच माहिती आहे ना, बॉन्डिंग मायनस अँटी बॉन्डिंग डिवायडेड बाय 2. ते केलं तर 3 मिनिटं 4 मिनिटं जातील त्या क्वेश्चन. द स्पेसिस हॅव्हिंग बॉन्ड अँगल्स 120. 120 कधी येतं राजा? जेव्हा ट्रायगोनल प्लेनर जॉमेट्री असते. म्हणजे ट्रायगोनल प्लेनर कुणाची जॉमेट्री आहे? टी शेप आहे. NCl3 टेट्राहायड्रल आहे. PH3 पण तसाच आहे, नायट्रोजनच्या खालीच आहे. BCl3 आपल्याला माहितीच आहे असा पण. BF3 BCl3 BH3 हे सगळे काय आहे? ट्रायगोनल प्लेनर जॉमेट्री विथ बॉन्ड अँगल 120. आयसो इलेक्ट्रॉनिक अँड आयसो स्ट्रक्चरल. आयसो इलेक्ट्रॉनिक म्हणजे इलेक्ट्रॉन सेम, आणि आयसो स्ट्रक्चरल, आयसो म्हणजे सेम आणि स्ट्रक्चर, ज्यांचं स्ट्रक्चर पण सेम आहे आणि इलेक्ट्रॉन्स पण सेम आहेत, अशा स्पेसिसला आयसो स्ट्रक्चरल म्हणू आणि आयसो इलेक्ट्रॉनिक. पहिल्या याच्यात आयसो इलेक्ट्रॉनिक शोधा, नंतर बघू आपण स्ट्रक्चर्स. थोडा इंटर हॅलोजन कंपाऊंड मिक्स आहे याच्यात, आणि हे कंपाऊंड्स ऑफ झेनॉन मिक्स आहे, बट तरी पण फक्त इलेक्ट्रॉन्स मोजून बघा तुम्ही.
पुढच्या वर्षी आपल्याला पी ब्लॉक एलिमेंट नावाचा एक चॅप्टर आहे, त्याच्यात आपल्याला हे सगळं आहे. पण त्याच्यात फक्त आयसो इलेक्ट्रॉनिक शोधण्याचा प्रयत्न करा, आपण उत्तरापर्यंत जाणार नाही. हा IBr2 मायनस. झेनॉनकडे 8 इलेक्ट्रॉन्स आहेत ना. झेनॉन इज अ नोबल गॅस. झेनॉन जो आहे तो नोबल गॅस आहे. ठीक आहे, जे आपण हे शिकलोय की बाबा नोबल गॅस कंपाऊंड्स फॉर्म करत नाही. बट झेनॉन, क्रिप्टॉन, रेडॉन हे असे काही नोबल गॅस आहेत जे काही कंपाऊंड्स फॉर्म करतात फ्लोरीन सोबत किंवा ऑक्सिजन सोबत. बघा इथं तुम्हाला झेनॉन फ्लोराइड्स दिसत आहेत है ना. तो सगळीकडे झेनॉन फ्लोराइड्स दिसला. आता ह्या क्वेश्चनला सॉल्व्ह करायची एक ट्रिक आहे, बट ती आता कसं आहे, हे 12वीचा विषय हा कंपाऊंड्स ऑफ झेनॉन. तर ती काय आहे सांगतो मी. तर झेनॉन, रेडॉन किंवा क्रिप्टॉन हे जे नोबेल गॅस आहे हे कंपाऊंड्स फॉर्म करतात. आपण आतापर्यंत काय शिकलोय की नोबेल गॅस कंपाऊंड्स फॉर्म करत नाही, बट ते करतात हे 2-3. खालचे जे नोबेल गॅस आहे वरचे नाही करत, हेलियम, निऑन, आर्गॉन नाही करत. क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन हे जे खालचे आहे 2-3 ते करतात, कारण त्यांची साईज मोठी झालेली असते खाली गेल्यानंतर. जसं जसं आपण खाली जाऊ तर हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन है ना, साईज मोठी झाली आहे. साईज मोठी झाल्यामुळे हा जो इलेक्ट्रॉन असतो त्याचा आणि न्यूक्लियसचं तेवढं अट्रॅक्शन राहत नाही. हा इलेक्ट्रॉन इझिली लॉस होऊ शकतो. लॉस होतो म्हणजे तो बॉन्डिंगमध्ये पार्टिसिपेशन करू शकतो. हा कधी करतो, जेव्हा त्याच्यासमोर खूप मोठा एलिमेंट येतो. मोठा एलिमेंट म्हणजे ज्याची स्ट्रेंथ खूप जास्त आहे. फॉर एक्झाम्पल लेटसचे फ्लोरीन जर त्याच्यासमोर आला तर आपल्याला माहिती आहे फ्लोरीन हा सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. फ्लोरीनची टेंडन्सी काय आहे, फ्लोरीन ऑलवेज इलेक्ट्रॉन गेन करतो, म्हणजे दुसऱ्याला काय करायला लावतो, तो लॉस. जेव्हा फ्लोरीन झेनॉनच्या समोर जातो तर झेनॉनला पण तो काय करायला लावतो, लॉस करायला लावतो, कारण त्याची पॉवर तेवढी आहे ना फ्लोरीनची. समजा झेनॉनच्या समोर कुठला दुसरा एलिमेंट गेला, सोडियम गेला किंवा सल्फर गेला किंवा कोणी, मग तो झेनॉन त्याचा ऐकत नाही, कारण झेनॉन नोबल गॅस आहे. पण जेव्हा फ्लोरीन येतो तर मग फ्लोरीन हा सगळ्यांचा हेड आहे, तो त्याचा ऐकायलाच लागतं सगळ्यांना. का, मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह. त्याची स्ट्रेंथ एवढी आहे, पॉवर एवढी त्याची की तो कुणालाही इलेक्ट्रॉन लॉस करायला लावू शकतो, कारण त्याला माहिती आहे की मला इलेक्ट्रॉन्स पाहिजे काही करून, एनी हाऊ. फ्लोरीन आणि ऑक्सिजन असे 2 एलिमेंट्स असे आहेत की जे नोबेल गॅसला पण इलेक्ट्रॉन लॉस करायला लावतात. मग झेनॉन फ्लोराइड्स पण फॉर्म करतात आणि ऑक्झी फ्लोराइड्स पण फॉर्म करतात, म्हणजे ऑक्सिजन आणि फ्लोरीन दोन्ही पण फॉर्म करतात. पॉईंट करतोय मी काय म्हणतोय. मग याला कंपाऊंड्स ऑफ झेनॉन म्हणायचं. हे पुढच्या वर्षी आहे आपल्याला. मग तुम्हाला परत शॉर्ट नोट येते, इंटर हॅलोजन कंपाऊंड्स किंवा कंपाऊंड्स ऑफ झेनॉन. त्याच्यात आपण हे बघू. आता याच्यात गंमत काय आहे, XeF2 जो आहे ना तो सगळ्यांमध्ये कॉमन आहे. म्हणजे XeF2 तर तुमचा आहे. तर XeF2 मध्ये किती इलेक्ट्रॉन्स बॉन्डिंग फॉर्म केले, 2. ठीक आहे, उरले किती तुमचे, 3 लोन पेअर्स आहेत त्याच्यामध्ये. काय आहे, लोन पेअर्स. जॉमेट्री अशी लिनियर जॉमेट्री येते. ठीक आहे, आपण एक इथं डायरेक्ट झालं. एकच काय क्लिक झालं. विच वन इज रॉंग स्टेटमेंट, PH5 BiCl5 डू नॉट एक्झिस्ट. आता काय याच्यात रॉंग विचारलंय म्हटल्यावर तुम्हाला हे कळतंय की सगळे करेक्ट आहेत म्हणून. आता काय सांगू मी. I3 मायनस हॅज अ बेंट जॉमेट्री. बघा असा I3 मायनस असतो, अशी जॉमेट्री असते I3ची. PCl3 एक्झिस्ट करतात, PH3 एक्झिस्ट करतो, PH5 एक्झिस्ट करतो, कारण फॉस्फरसकडे 5 इलेक्ट्रॉन्स असतात. नायट्रोजनच्या खाली फॉस्फरस आहे. तर नीट लक्ष द्या. बघा इथं नायट्रोजन जर तुम्ही बघितला तर नायट्रोजन 2s2 आणि 2p3 आहे, बरोबर. हा नायट्रोजन आहे. फॉस्फरस असा आहे बघा 3s2 आणि 3p3. आपण एक शिकलोय की नायट्रोजन जो आहे तो 3 बॉन्ड फॉर्म करतो बघा, 1, 2 आणि 3. आपण NH3 मध्ये बघतो. नायट्रोजन NH5 कधी असत नाही, NCl5 कधी असत नाही, NF5 कधी असत नाही. ठीक आहे, नायट्रोजन हा ऑलवेज NH3 असेल आणि त्याच्या डोक्यावरती ही लोन पेअर असते बघा, हे इलेक्ट्रॉन पेअर म्हणजे हे 2 आहे. येते लक्षात. बट फॉस्फरसचं तसं नाही आहे. फॉस्फरस पण सेम आहे, त्याने पण 3च बॉन्ड फॉर्म केले पाहिजे लाईक PH3, बट तो PH5 फॉर्म करतो किंवा PCl5 पण करतो, PCl3 पण करतो. त्याच्याकडे चॉईस आहे. का, कारण त्याच्याकडे इथे एक एम्प्टी d ऑर्बिटल आहे. काय आहे, एम्प्टी. बघा हा 3s आहे राजा, हा 3p आहे आणि हा 3d आहे.
दिस इज 2s 2p आणि 2d नसतोच. मग इथं ॲब्सेन्स ऑफ 2d ऑर्बिटल आहे. ठीक आहे. आणि फॉस्फरसच्या केसमध्ये प्रेझेन्स ऑफ एम्प्टी डी ऑर्बिटल आहे. मग हा एक जो इलेक्ट्रॉन आहे जेव्हा बॉन्ड फॉर्म करायची वेळ येते तेव्हा तो अनपेअर्ड होऊन इथं येतो. ठीक आहे. आणि हा इलेक्ट्रॉन जम्प करून इथं आला. मग आता उरले किती इलेक्ट्रॉन्स बॉन्डिंगसाठी? 1 2 3 4 आणि 5. तो 5 तुम्हाला अनपेअर्ड इलेक्ट्रॉन मिळतात. मग ते 5 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन 5 बॉन्डने फिल होतील. मग PCl5 किती बॉन्ड फॉर्म करतो? 5. तसंच PH5 पण किती करेल? 5. मग यांच्याकडे काय आहे? एम्प्टी डी ऑर्बिटल अवेलेबल असतो, म्हणून हे यांचं ऑक्टेट एक्सपांड करू शकतात. बघा PH5 ने ऑक्टेट एक्सपांड केलं ना, 5 बॉन्ड म्हणजे किती इलेक्ट्रॉन झाले राजा? 10 इलेक्ट्रॉन झाले की नाही? तो त्याने ऑक्टेट त्याचं काय केलं? एक्सपांड केलं. नायट्रोजन नाही करू शकत. मग सगळे पहिले जे एलिमेंट्स आहेत तुमच्या रिस्पेक्टिव्ह ग्रुपमधले, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, हे त्यांचं ऑक्टेट एक्सपांड नाही करू शकत. का नाही करू शकत? कारण त्यांच्याकडं एम्प्टी डी ऑर्बिटल नसतो. बॉन्डिंगसाठी तो अवेलेबल नसतो. पॉईंट कळतंय मी काय म्हणतोय? ह्या फ्लोअरला, थर्ड फ्लोअरला डी ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन जरी नसले तरी तो अवेलेबल आहे की नाही? म्हणजे या क्लासमध्ये समजा लेक्चर नाही चालू पण आहे ना तो क्लास तिथं. तसंच आहे. मग इथे इलेक्ट्रॉन्स नाही आहे शेजारी, बट तो क्लास आहे. मग तो इलेक्ट्रॉन इथं जर जागा नाही बसली तर आपण तिकडे बसवू. हे इलेक्ट्रॉन्स उडून इथं येतात. इथे लक्षात. मग हा करू शकतो. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये काय आहे की PCl5 एक्झिस्ट करतो. ठीक आहे. बट आपण कालच शिकलो की PCl5 हा इझिली लगेच डिकम्पोज पण होतो आणि तो PCl3 वगैरे फॉर्म करतो. तसंच PH3 फॉर्म करतो. PH5 फॉर्म करतो, लगेच तो डिकम्पोज होतो. PH5 कारण तो हायली अनस्टेबल आहे. जसं काल PCl5 आपण रिॲक्शन लिहिली की PCl5 गिव्स PCl3 आणि Cl2. तसंच याचं पण आहे. म्हणून इथं काय आलं? डू नॉट एक्झिस्ट. SO2च्या केसमध्ये बघा की ppi dpi बॉन्ड्स आर प्रेझेंट. तो SiO2 मध्ये कसं होतं की आपण बघितलं की डबल बॉन्ड्स कसे फॉर्म होतात? ppi ppi ओव्हरलॅपने. म्हणजे एकाचा p ऑर्बिटल दुसऱ्याचा p ऑर्बिटल ओव्हरलॅप होतात. बरोबर की नाही? सो त्याला त्या बॉन्डला म्हणायचं, जर दोन्ही p ऑर्बिटल्स असतील तर त्याला आपण म्हणणार ppi ppi. येते लक्षात? बट खाली जर तुम्ही गेला सल्फर, ऑक्सिजनकडे फक्त p ऑर्बिटल आहे. ऑक्सिजनकडे d आहे का? नाही. बट सल्फरकडे जर तुम्ही गेला तर सल्फरकडे d ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन असतो. जसं आता PCl5 झालं की नाही, तसेच ते इलेक्ट्रॉन जम्प करून डी मध्ये जातील. कारण पिरियडिक टेबल आठवा. इथं तुमचा नायट्रोजन आहे, नायट्रोजनच्या शेजारी ऑक्सिजन, इथं फॉस्फरस आणि इथं सल्फर. बरोबर की नाही? मग जसा याचा एक इलेक्ट्रॉन जम्प करून जातो तसाच याचा पण इलेक्ट्रॉन जम्प करून जातो. मग डी मध्ये इलेक्ट्रॉन्स गेलेत तुमचे. मग ते जे डी इलेक्ट्रॉन्स आहेत ते लॅटरल ओव्हरलॅप होतात ऑक्सिजनच्या p ऑर्बिटल सोबत आणि मग तो पाय बॉन्ड फॉर्म करतात. मग सल्फरचा जो पाय बॉन्ड आहे तर तो डी ऑर्बिटल इन्व्हॉल्ड आहे आणि ऑक्सिजनचा p ऑर्बिटल आहे, म्हणून त्याला dpi ppi बॉन्ड म्हणायचं. काय म्हणणार? dpi ppi. कारण त्याच्याकडे डी ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन आहे, ऑक्सिजनकडे नाहीये. समजा सल्फर आणि सल्फरमध्येच जर डबल बॉन्ड फॉर्म झाला असता तर त्याला मी काय म्हणालो असतो? dpi dpi. काय म्हणालो असतो? dpi dpi. ऑक्सिजन आणि ऑक्सिजनमध्येच जो डबल बॉन्ड फॉर्म झालाय त्याला आपण काय म्हणतो राजा? ppi ppi. कारण तो p ऑर्बिटल इन्व्हॉल्ड आहे. असा सल्फरमध्ये जर झाला असता तर dpi dpi त्याला म्हणालो असतो. आणि असंच जर तुमचं सल्फर आणि ऑक्सिजनमध्ये फॉर्म झालाय तर त्याला आपण काय म्हणणार राजा? dpi ppi. हे आहे तुमचं. ठीक आहे. आणि हे सांगितलं मी तुम्हाला. SeF4 आणि CH4 हॅव सेम शेप. CH4 इज अ टेट्राहायड्रल आणि हा सेलेनियम टेट्राफ्लोराईड कुठला आहे काय माहिती. त्याचा शेप सीसॉ नाही ना आपला? SF4 वुड बी सीसॉ. हां सीसॉ. तो आला नाही का आपला तेरिलीवाला? चला हे तुम्हाला येईल बघा. निशाद रिमोट आण रे. करेक्ट जॉमेट्री अँड हायब्रिडायझेशन ऑफ झेनॉन टेट्राफ्लोराईड. हे झालंय आपलं. फक्त त्याची जॉमेट्री जरी माहीत असेल तरी टिकून बघा. हायब्रिडायझेशनची गरज नाही. अच्छा ए सोडून सांगायचं असं म्हणायचंय का तुला? अरे XeF4 आहे. F4
4 बॉन्ड्स आहेत. ट्रायगोनल, स्क्वेअर प्लेनर. अरे एक CF4 स्क्वेअर प्लेनर आहे ना, कालपासून आपण तेच बघतोय की. हे बघा, हे असं आहे, 2 लोन पेअर. आता बघा, तुम्हाला हायब्रिडायझेशन विचारलंय. त्याचं हायब्रिडायझेशन काय आहे? sp3d2. बट हे तुम्ही कुणाकुणाचे लर्न करत बसणार, बरोबर की नाही? आता झेनॉन आहे तुमचा, झेनॉन नोबल गॅस आहे. नोबेल गॅसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असतं बघा? NS2 NP6, बरोबर की नाही राजा? कुठलाही असू द्या, NS2 NP6 असतो. तो S मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि P मध्ये किती आहेत? 6 इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. मग इथं बॉन्ड्स किती फॉर्म झालेत तुमचे? 4 इलेक्ट्रॉन्स. किती झालेत? 4. मग इथं बघा, एम्प्टी डी ऑर्बिटल आहे, झेनॉन आहे म्हटल्यावर. एम्प्टी काय आहे? डी ऑर्बिटल आहे. 1 इलेक्ट्रॉन तुमचा इथं येईल, 1 इलेक्ट्रॉन इथं येईल तुमचा. येते लक्षात? मग किती इलेक्ट्रॉन्स आले इथं? S हे P3 आणि D मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स. काय झालंय? sp3d2. हे असं पण तुम्हाला काढता येईल, लक्षात ठेवायची गरज नाही. पण तरी पण आता हे जे आहेत झेनॉन टेट्राफ्लोराइड वगैरे, हे फेवरेट आहेत ना. हे जे स्ट्रक्चर्स कंपाऊंड दिलेत हे फेवरेट आहेत नीटवाल्यांचे, सगळ्यांचेच. नीट जे सगळ्यांचेच फेवरेट आहेत. तुम्ही बघाल तर याच्यावरतीच प्रश्न आहे तुम्हाला सगळे. लोन पेअर किती आहे, जॉमेट्री काय आहे, हायब्रिडायझेशन काय आहे. फक्त आपण हेच येतंय ना सारखं सारखं. मॅच द फॉलोइंगला येतंय, याला येतंय, त्याला येतंय. अगोदरच परत झेनॉन F2 येऊन गेला, आता F4 आला. हे फेवरेट टॉपिक्स आहेत, लक्षात घ्या. मग याच्यावरती तुम्ही जास्त फोकस केला पाहिजे. याच्यातले फॅक्ट्स तुम्हाला जास्त माहिती पाहिजे, एवढाच विषय फक्त. कळतंय मी काय म्हणतोय? हे एरिया ओळखता आले पाहिजे आपल्याला. बघा, परत आलं बघा आता, आयसो इलेक्ट्रॉनिक, आयसो स्ट्रक्चरल परत आलं की नाही? ह्या गोष्टी माहिती पाहिजे आपल्याला. आता इलेक्ट्रॉन्स मोजायचे आहेत तुम्हाला फक्त. नंतर मोजाल तुम्ही? हे नंतर मोजाल का? नंतर ते ट्राय करा, म्हणजे सारखंच आहे म्हणून, कारण आता कमी वेळ आहे आपल्याकडं. अजून जेईचे पण स्टार्ट नाही केले आपण. आता करू आपण. किती झाले? 54 झाले ना. आता करू, हे लास्ट घेऊ मग आता. ठीक आहे, अजून एक करू, 55. द हायब्रिडायझेशन ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स ऑफ नायट्रोजन. चला, NH4+ माहिती आहे आपल्याला, कालच आपण घेतलेलं. NH4+ काय आहे त्याचं हायब्रिडायझेशन? sp3 टेट्राहायड्रल जॉमेट्री. तो ऑप्शन C आणि D असणार आहे तुमचा. बघा मग आता काय करणार. बघा, NO2चं स्ट्रक्चर कसं आहे? बरोबर असं आहे की नाही? तो इथं एक ऑर्बिटल इन्वॉल्ड आहे, इथं एक ऑर्बिटल इन्वॉल्ड आहे, बरोबर की नाही? आता पाय बॉन्ड आहे, तो हायब्रिडायझेशन मध्ये घेत नाही, प्युअर ऑर्बिटल आहे तो. मग याचा एक S आणि याचा एक P इन्वॉल्ड आहे. तो हायब्रिडायझेशन काय येईल तुमचं? sp. कुठं नाही, तो शिफ्ट झालेला आहे त्याचा. सांगा आता तुम्ही. हे बघा, हे असं. चला, एक लास्ट घेऊया आपण. चला, हे तर येऊन जाईल तुम्हाला. चला, F4 काय आहे? स्क्वेअर प्लेनर. तो Dचा 2 आहे बघा. A आणि C आहे तुमचं. F6 काय येईल? डिस्टॉर्टेड ऑक्टाहायड्रल. व्हेरी गुड. Aचं 1, तो A ऑप्शन. बघा, SF6 जेव्हा होता त्यावेळेस ऑक्टाहायड्रल होतं आणि XeF6 आहे त्यावेळेस डिस्टॉर्टेड ऑक्टाहायड्रल आहे. बघा काय फरक आहे दोघांमध्ये, की इथं बघा असं फॉर्म झालं हे, बट XCच्या केसमध्ये पण असंच होतं. बट XCच्या डोक्यावरती आणखी एक लोन पेअर पण राहते, कारण तो नोबेल गॅस आहे. 8 इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्याकडं. सो हे 6 झाले इलेक्ट्रॉन्स आणि एक लोन पेअर आहे. सो इथं एक लोन पेअर आहे. सो लोन पेअरमुळे हे थोडंसं अँगल इकडे जातो, म्हणून जॉमेट्री काय होते त्याची? डिस्टर्ब्ड होते किंवा डिस्टॉर्ट होते, म्हणून त्याची डिस्टॉर्टेड टेट्राहायड्रल जॉमेट्री.
इथे स्ट्रक्चर दाखवलं नाही तर लक्षात आलं असतं. डन का मग? बस का मग? सेम क्वेश्चन आला बघा आत्ताच बघितलं ना आपण NO2 मायनसचा हायब्रिडायझेशन, त्याच्यावरून तरी करू शकतो आपण. आत्ताच आपण केलं रे राजा, शेवटचा प्रश्न. बी हे पण नसलं तर बंदच करतो मग. अरे आत्ता इतक्यात बघितलं रे, जरा थोडस द्यावं. चला हे सांगा आता, हे सिंपल आहे. बॉन्ड पेयर एज टू लोन पेयर ऑन सेंट्रल ॲटम इज I, ऑक्सिजन, सल्फर, झेनॉन. तुम्हाला एक माहिती आहे त्याच्यावरनं तरी करा. झेनॉन आता बघा किती वेळा झालं हे. आता याचं सगळं पाठ पाहिजे आपल्याला. झेनॉन टेट्राफ्लोराईडचं कुठं येईल, काय येईल, काही पण येईल. आत्ताच बघितलं ना आपण झेनॉन F काय आहे. हा टीचं 1 आहे. चला 1. H2O कसा असतो? 2 बॉन्ड पेयर 2 लोन पेयर. झालं, याच्यावरूनच आन्सर येऊन जाईल. बीचं 4 आहे. बीचं 4 खालचे बघा अगोदर. बीचं 4 2 ऑप्शन आहे बघा, बी आणि सी आहे. त्याच्यानंतर झेनॉन टेट्राचं घेतला, काय बी का? मॅच द फॉलोइंगचं एक भारी असतं. 1-2 जरी येत असेल आपल्याला तर आपण आन्सर पर्यंत जाऊ शकतो. आता हा कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा क्वेश्चन आहे. A metal complex with formula MCl4NH3 is involved in sp3d2 hybridization. It upon reaction with excess of AgNO3 gives x mole of AgCl. Consider x is equals to number of lone pairs of electron present in central atom of BrF5. The number of geometrical isomer exhibited by the complexes. तो हा जो क्वेश्चन आहे हा कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा क्वेश्चन आहे. आत्ताचं नाही आहे, ते होऊन जातं आता, इकडे तिकडे होतं ते. तरी पण आपण बघूया थोडंसं, तुम्हाला मी आयडिया देतो फक्त. MCl4 3NH3 हा एक कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे. इट अपॉन रिॲक्शन विथ AgNO3 इट गिव्स x मोल ऑफ AgCl. किती देतो तो बघा, हा MCl4 आणि थ्राईस NH3 असा एक कंपाऊंड आहे. जेव्हा AgNO3 बरोबर आपण ट्रीट करू राजा, तर आपल्याला काय मिळतात? AgCl मिळतात. किती मिळतात? x मोल. हे कळालं तुम्हाला? हे पहिल्या लाईन पर्यंतचा मीनिंग काय आहे? असा एक कुठला तरी कंपाऊंड आहे, जेव्हा तो AgNO3 बरोबर रिॲक्ट करतो त्यावेळेस तो आपल्याला x मोल ऑफ AgCl देतो. क्लिअर? कन्सिडर x इज इक्वल्स टू नंबर ऑफ लोन पेअर इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन BrF5. BrF5 वरती इलेक्ट्रॉन लोन पेअर किती असतात राजा? किती असते? 1 असते. किती असते? 1. म्हणजे x किती आहे तुमचा? 1 आहे. त्यांनीच सांगितलं x 1 आहे. म्हणजे किती मिळतो तुम्हाला? 1 AgCl मिळतो. ठीक आहे, इथपर्यंत आलो आपण. देन नंबर ऑफ जॉमेट्रिकल आयसोमर एक्झिबिटेड बाय द कॉम्प्लेक्स. ठीक आहे, इथपर्यंत कळालं. x AgCl मिळतो. थोडंसं हे कोऑर्डिनेशन कंपाऊंड सांगू का नको सांगू? बरं 1 मिनिट फक्त, एक ज्यांना ऐकायचं ते ऐका फक्त, जाऊ दे सोडून. बघा 1 AgCl मिळतो. AgNO3 आपण वापरतोय. रिॲक्शन काय असते तुमची राजा? की कुठलाही MCl आहे फॉर एक्झाम्पल आणि AgNO3 बरोबर रिॲक्ट करू तर AgCl मिळतो आपल्याला. सिल्वर क्लोराईडचा प्रेसिपिटेट मिळतो. ठीक आहे, अशी रिॲक्शन आहे. इथं Cl किती आहे? 4. किती मिळायला पाहिजे होते? 4. बट मिळाले किती? 1. म्हणजे 3 मिळत नाही आपल्याला. येते लक्षात? मग कोऑर्डिनेशन कंपाऊंड असतात जे स्क्वेअर ब्रॅकेट्समध्ये लिहितो. आठवतंय तुम्हाला? स्क्वेअर ब्रॅकेट्समध्ये यांना कोऑर्डिनेशन कंपाऊंड म्हणायचं. मग हा असा कंपाऊंड आहे बघा, MCl3NH3 थ्राईस आणि एक Cl बाहेर. जो स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर असतो, ठीक आहे, जो स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर असतो तेवढेच फक्त तुम्हाला AgCl मिळतात. त्यांनी सांगितलं की 1 AgCl मिळतोय म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर किती क्लोरीन आहे? 1. समजा ते म्हणाले असते की 4 मिळतात, तर मग बाहेर किती असते? 4. मग ह्या एका गोष्टीवरनं मला कळालं की 1 Cl फक्त बाहेर आहे, बाकी सगळे Cl मध्ये आहेत. ठीक आहे, पॉईंट कळाला? मग यांचं स्ट्रक्चर असं येतं ऑक्टाहायड्रल. जेव्हा sp3d2 असतं त्यावेळेस ऑक्टाहायड्रल जॉमेट्री असते बघा अशी.
ही अशी जॉमेट्री असते. ठीक आहे, येते लक्षात. तर याचे दोन आयसोमर येतात, एक सिस येतो आणि एक ट्रान्स येतो. ठीक आहे, बघा हे सेम साईडला आहे, याला सिस म्हणू आपण. ठीक आहे, हे इथं याला आपण काय म्हणणार, सिस. ठीक आहे, आणि जर हा इथं असेल तर याला आपण म्हणणार ट्रान्स. काय म्हणणार, ट्रान्स. मग किती आयसोमर आले, दोन. ठीक आहे, मग हे दोन आन्सर येईल त्याचं, असं मला वाटतं. तर ते असा विषय आहे, त्याच्यामुळे ते सोडून द्या आता. काय हे बघा, हे असं हे 3 ब्रॅकेटमध्ये सीएल आले, एक बाहेर आला, एक त्याला. ठीक आहे, BRF5 ची एक इलेक्ट्रॉन पेअर आहे, ते त्याच्या याच्यातच होतं ते. हे याला MA3B3 टाईप म्हणतात. सोडून द्या विषय. कोऑर्डिनेशन कमा खूप इंटरेस्टिंग चॅप्टर आहे, तो 12वीला आहे आपल्याला. बघा, फॉर ClF3 ऑल 3 पॉसिबल स्ट्रक्चर्स मे बी ड्रॉन. बघा, हे कॉपी पेस्ट आहे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये. तुम्ही जर ClF3 बघाल तर येलो कलरचा तो बॉक्स आहे, त्याच्यात बघा बरं तुम्हाला ClF3 दिसेल. 3 त्याचे स्ट्रक्चर आहेत, प्रत्येकाचं एक्सप्लेनेशन दिलंय की कुठलं करेक्ट आहे आणि कुठलं नाही आहे. मग आपण ClF3चं जे टी शेप जॉमेट्री घेतो, तर सगळ्यात करेक्ट स्ट्रक्चर आहे तुमचं फर्स्ट. ते का आहे, तर ह्या रिपल्शन्समुळे आहे. तर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ते कॉपी पेस्ट लाईन आहेत, म्हणून NCERT खूप व्यवस्थित वाचायचं. बघा, ClF3 ऑल 3 पॉसिबल स्ट्रक्चर मे बी ड्रॉन. बरोबर, हे 3 पॉसिबल आहे बघा टेक्स्टबुकमध्ये. अरे आत्ता नव्हतं बघायचंय, हे अगोदर बघायचं असतंय, आता सॉल्व्ह करतोय आपण. तो स्ट्रक्चर 3 इज मोस्ट स्टेबल, पहिलंच रॉंग आहे. मोस्ट स्टेबल कुठला आहे, फर्स्ट. मग हे तर 3 स्ट्रक्चर बरोबर आहे. दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी पहिलं स्टेटमेंट केलं की स्ट्रक्चर 3 इज मोस्ट स्टेबल. पुढची वाचायची पण गरज नाही. ॲज ऑर्बिटल्स हॅव्हिंग लोन पेअर ऑर ॲक्सियल्स, काही गरजच नाही. सगळ्यात स्टेबल काय आहे आपल्याला माहिती आहे, पहिलं स्ट्रक्चर आहे टी शेप जॉमेट्री. आपण बघत आलो, परत आला बघा टी शेप जॉमेट्रीवर क्वेश्चन. तुम्ही बघताय का, तेच प्रश्न येत आहेत आपल्याला. स्टेटमेंट 1 तर करेक्ट आहे, स्टेटमेंट 2 काय होईल राजा, इनकरेक्ट, कारण या पहिल्या स्टेटमेंटच कॉन्ट्राडिक्टरी. स्ट्रक्चर 3 हा जो आहे तो सगळ्यात अनस्टेबल आहे. आपण बघितलं त्याची जॉमेट्री टी शेप आहे, सगळ्यात स्टेबल कुठला स्ट्रक्चर आहे, हा वाला. मग हे स्टेटमेंट काय झालं राजा, इनकरेक्ट झालं. येते लक्षात. मग एवढ्या याच्यावरती तुम्ही टिक केलं पाहिजे, एवढ्या कॉन्फिडन्सवरती. बघा, मी पुढचं वाचलंच नाही, मला इंटरेस्टच नाही यायला. कळतंय मी काय म्हणतोय तुम्हाला, कारण हे 1 मिनिटाचा विषय आहे ना सगळा हा. बघा, 1 मिनिट आणि 34 सेकंद लागले आपल्याला. चला, हे सिंपल आहे बघा. कोण आहे पॅरामॅग्नेटिक, O2 आहे का, O2 आहे. चला, O2 वाला शोधा. BA सोडला समजा. ठीक आहे, चला O2 आहे. N2 आहे का, नाही, N2 नाही. B वाला बघा, B कुठे आहे, नाहीच आहे. चला, F2 आहे का, नाही, F2 पण नाही. C वाला बघा कुठे आहे. चला, हे 2 ऑप्शन गेले, A आणि B गेला तुमचा. एक तर E असेल किंवा D असेल. E मध्ये आहे का, Cl2 मध्ये आहे का, Cl2 पण नाही आहे, E पण नाही आहे. मग राहिलं काय तुमचं, D. बघा, O2च्या खाली काय आहे, सल्फर. ऑक्सिजनच्या खाली पिरियडिक टेबलमध्ये सल्फर. मग ऑक्सिजन जर पॅरामॅग्नेटिक असेल तर H2 काय असेल, खतम. कळालं का. त्याचं पण MOT सेम येणार ना, याच्यासारखंच MOT येईल, फक्त एक लेअर वाढणार. याचा 2p होता, त्याचा 3p येईल, एवढाच विषय फक्त. बरोबर की नाही, एक लेअर फक्त वाढतो MOTचा, बाकी सगळं सेमच असणार ना, कारण व्हॅलन्स शेलमध्ये सारखेच इलेक्ट्रॉन्स आहेत. O2 जर पॅरामॅग्नेटिक असेल तर खालचं पण काय येईल राजा, पॅरामॅग्नेटिक. किंवा मग तुम्हाला हे माहिती तर मग त्याच्यावरनं पण तुम्ही टिक करू शकता. चला, विच अमंग द फॉलोइंग मॉलिक्यूल इज A sp3 hybridization, different bond lengths and has lone pair of electrons on central atom. बघा, PF5 मध्ये आपल्याला बघितलं आपण, एक्शियल आणि इक्वेटोरियल बॉन्ड लेन्थ वेगवेगळ्या असतात, बरोबर की नाही. तो क्रायटेरिया आहे, बट लोन पेअर असतं का फॉस्फरस वरती, नाही. मग A नाही आहे तुमचं ऑप्शन. XeF4 स्क्वेअर प्लेनर आहे, स्क्वेअर म्हटल्यावर सगळे बॉन्ड लेन्स काय येणार, सारखे येणार. मग बॉन्ड लेन्स सेम आहेत, लोन पेअर आहे त्याच्यावरती, बट बॉन्ड लेन्स काय म्हणले त्यांनी, डिफरंट. मग हे येईल का तुमचं, नाही येणार. ते गेलं आता, ते येणारच नाही. ते सांगा बघा काय झालं, काय माहिती. गेलं ते, अयो इथंच आहे. कुठं रे, अच्छा हे, अरे यार तू. हा चला, सांगा आता. हे तर मी तुम्हाला 2 सांगितले, आता 2 तुम्ही करा.
ऑप्शन SF4 सीसॉ जॉमेट्री. तुम्ही जर सीसॉचं एक्सप्लेनेशन बघितलं तर त्याच्या बॉन्ड लेंथ दोन छोट्या छोट्या झालेल्या असतात बघा, ड्यू टू लोन पेअर आपलं फ्लोरीन रिपल्शन. म्हणजे हे असं आहे बघा सीसॉ. एकच लोन पेअर आहे ना याच्यावर, हे असं असतं. सीसॉचं एक्सप्लेनेशन आहे बघा तिथं. चला हे तुम्हाला येईल बघा. 3,3 डायमिथिल हेक्स 1 in 4Y देर आर दिस हायब्रिडाइज कार्बन ॲटम. हां म्हणजे डी आहे का डी सोडून? हा डी सोडून. अरे 4Y नाही का? नाही नका ड्रॉ करू. 4Y ने म्हणजे काय? ट्रिपल बॉन्ड. ट्रिपल बॉन्ड किती कार्बन मध्ये होतो? 2. मग 2 sp आहे. 1 in आहे म्हणजे एक डबल बॉन्ड आहे. किती आले? 2 कार्बन. 2 कार्बनचे sp2. मग 2 2 2 आणि 2 येतील. मग 2 2 वाला एकच ऑप्शन आहे. मग हे मोजायचं आहे का तुम्हाला? नाही मोजायचं. परत झेनॉनचा हे आलं बघा. ए मॉलिक्युल विथ फॉर्म्युला AX4Y has all its elements from P block. चला एवढं तर बरं आहे, P ब्लॉक सांगितलंय त्यांनी आपल्या. सो एलिमेंट A is rarest, monoatomic and non-radioactive from its group and has lowest ionization enthalpy value among A, X and Y. Elements X and Y have first and second highest electronegativity. बघा याच्यात झालं. एलिमेंट X and Y have highest फर्स्ट आणि सेकंड. फर्स्ट आयनायझेशन एंथॅल्पी आणि सेकंड इलेक्ट्रोनिगेटिव्ह. कोण आहे फर्स्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह? फ्लोरीन. आणि दुसरा कोण आहे? ऑक्सिजन. म्हणजे एक्स आणि वाय काय आहे? फ्लोरीन आणि ऑक्सिजन. इथे लक्षात. मग एक्स फ्लोरीन आहे, मग हे काय झालं राजा? F4. आणि वाय काय आहे? O. मग हा F4 आणि O झाला, बरोबर की नाही? द शेप ऑफ मॉलिक्यूल इज. मग हा मॉलिक्यूल ए कुठला असेल? मग बघा इथे एक तुम्हाला इंटरेस्टिंग फॅक्ट दिलाय. मोनो ॲटॉमिक. मोनो ॲटॉमिक म्हणजे जो एकटा राहतो. मग एकटे कोण राहतात? नोबेल गॅस राहतात. बट नोबेल गॅस, कुठल्या नोबेल गॅसच्या समोर फ्लोरीन आणि ऑक्सिजन आल्यावर तो बॉन्ड फॉर्म करतो? खतम. व्हेरी गुड. संपला विषय. कळालं का हे? XeF4 जो आहे त्याचं स्ट्रक्चर असं आहे बघा. कुठलं झालं हे? स्क्वेअर पिरॅमिडल. येते लक्षात? थोडंसं अप्लाय करायचं आहे फक्त, विषय लक्षात घ्या. बघा हे आता हे तुम्ही सांगा, मी वाचणार नाही ते. ए कुठला कंपाऊंड येतो? SO2 डायपोल मोमेंट आहे, हा आहे, हा आहे. अच्छा नॉन झिरो विचारलंय ना तुम्हाला? सगळेच नॉन झिरो आहे ना? मग ClF3 पण आहे, SF4 पण आहे. सांगा मग हायेस्ट नंबर ऑफ लोन पेअर कुणाकडे आहेत? इथं किती आहेत सल्फर वरती? झेनॉन वरती किती? झेनॉन डायफ्लोराइड. 2 बॉन्ड गेले, 2 इलेक्ट्रॉन्स गेले, उरले किती? 6. 3 उरले, म्हणजे हाच येतो. SF4 वरती 2 असतात, ClF3 वरती 1 असते. 3 2 5 नाही 2 असतात.
ClF3 वरती, तिथं पण 2 2 आहे, इथं 3 आहे. मग याचं हायब्रिडायझेशन आत्ताच बघितलं ना आपण झेनॉन्स. काय होतं ते sp3d2 काय sp3d आहे, sp3d. बघा हे sp3d. हे सांगता येईल बघा सिग्मा आणि पाय बॉन्ड्स बघा किती 1 in 4 y तो 1 आणि 3 आहेत, 3 वाले सगळं 3 ऑप्शन्स आहेत, तो कॅल्क्युलेट करा. सिग्मा कॅल्क्युलेट करायला लागतील. काय माहिती 6 कार्बनचे 6 झाले. कॅल्क्युलेट करा. मला वाटतं 14 असायला पाहिजे, काय माहिती बघा. वाढू शकतो पण माझ्याकडे रिमोट नाही तर वाढवलंच असतं. किती आहे मोजले का? 13 आहे. कन्फर्म. परत आला बघा, परत तुम्हीच सांगा आता हे. हा व्हेरी गुड. डी ब्लॉकचा क्वेश्चन आहे. द करेक्ट ऑर्डर ऑफ मेल्टिंग पॉइंट. आयो हे पण थोडं मिक्स क्वेश्चन आहे बघा. O2 प्लस वगैरे विचारलंय. इथं कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स आहेत. कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स मॅग्नेटिक आहे पॅरामॅग्नेटिक आहेत की नाही याचा फाइंड करायचा वेगळा आहे. VBTने आपण ते फाइंड आउट करतो, दॅट इज व्हॅलन्स बॉन्ड थिअरीने, बट ते पुढच्या वर्षी आपण बघू. मिक्स्ड आहे म्हणून आपण त्याला सोडून देऊ. चला हा लास्ट क्वेश्चन असेल. द मॉलिक्युल्स हॅव्हिंग स्क्वेअर पिरॅमिडल जॉमेट्री. स्क्वेअर पिरॅमिडल हेच आहे ना, आता बघितलं आपण. BRF5 आहे, XCO4 किती झाले 14. उद्या आणखी थोडेफार घेऊ आपण 50 पर्यंत आणि मग याला कन्क्लूड करू. ठीक आहे.